आकाश पाताळ एक करू, अजित पवारांचा घातपात असल्यास सोडणार नाही, कुणाचा बाप असला तरी शोधून काढू. दादांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून कठोर कारवाईचं आश्वासन. कर्नाटककडून महाराष्ट्राच्या मानहानीचा प्रयत्न, दादांच्या अपघाताचा कर्नाटकात गुन्हा दाखल होणं बेकायदेशीर, तर चौकशी अहवाल नंतर गुन्ह्यामध्ये परावर्तित होत असतो. सभागृहात फडणवीसांची माहिती. रेडियार झाला तरी एफआयआर करता येतो, रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना उत्तर. तर राहुल गांधींनी कर्नाटकचं नाव घेतलं नाही, जिथे न्याय मिळेल तिथे जा असं सांगितलं. दिल्ली भेटीवरील आरोपांवरून रोहित पवारांचंही स्पष्टीकरण. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा पक्षाचा त्यांना ताबा घ्यायचा होता, रोहित पवारांचा थेट आरोप. तर दादांच्या अपघाताच्या 18व्या दिवशी तटकरे पटेलांचं पक्षासंदर्भातील नियम बदलण्यासंदर्भात आयोगाला पत्र, रोहित पवारांचा मोठा दावा. दादा हयात असताना कटकारस्थानं शिजली, दादांच्या निधनाच्या दिवशीच यांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई झाली होती. तोंड उघडायला लावू नका, आमच्याकडे सर्व माहिती. सुनील तटकरेंचा नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा. फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी भोंदू खरातकडे काही लोकांनी पूजा घातली. जितेंद्र आव्हाडांचा स्फोटक दावा, तर फडणवीस 6 महिन्यात घरी जातील असं खरात म्हणाला. भर विधानसभेमध्ये आव्हाडांच्या या दाव्यानं खळबळ. भोंदूबाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास 3 मंत्र्यांची विकेट जाणार, पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर सुद्धा होऊ शकतो. वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा. साताऱ्याच्या एसपींचं तुर्तास निलंबन नाही, सभापती राम शिंदेंचे सुधारित आदेश. तर उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून निलंबनाचे निर्देश देण्यात आले होते. चौकशी करून पुढील कारवाई होणार. तुषार दोषींच्या निलंबनाचा निर्णय सभापती राम शिंदेंनी बदलला. पश्चिम आशियातील संकटावर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक संपन्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास 2.25 तास चर्चा. हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि भारताच्या सुरक्षेवर या बैठकीत चर्चा. अमेरिकेकडून पाकिस्तान मार्फत इराणला युद्धबंदीचा प्रस्ताव, तर चर्चेची जागा निश्चित केली जाणार. रॉयटर्स या वृत्तसंस्थेची माहिती. कोल्हापुरात पेट्रोलसाठी आता लिमिट, दुचाकीला 200 तर 4 चाकीला 2000 रुपयांचंच इंधन मिळणार. वाढत्या मागणीमुळे संभाव्य टंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय.